नमस्कार, मी भक्ती आंबेडकर। बुलेटिनच्या सुरुवातीला पाहणार आहोत 4 मोठ्या आणि महत्त्वाच्या बातम्या। सुरुवात करणार आहोत बेस्ट नंतर संपाचा इशारा दिलेल्या बीएमसीच्या बातमीनं। बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मिटल्यानंतर आता आणखी एका संपाला मुंबईकरांना तोंड द्यावं लागण्याची चिन्ह आहेत। मुंबई पालिकेत गेल्या 5 वर्षापासून रखडलेल्या वेतन कराराच्या मुद्द्यावरून पालिका कर्मचारी संपावर जाण्याची शक्यता आहे। दरम्यान काल बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे। 9 दिवसांपासून सुरू असलेला मुंबईतला बेस्ट संप काल मागे घेण्यात आलाय। संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येणार नसल्याचंही राज्य सरकारनं हायकोर्टाला सांगितलंय। दुसरीकडे बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा निघाल्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा झाली आणि कर्मचाऱ्यांनी एकच जल्लोष केला। 1 एप्रिल 2016 पासून बेस्ट कर्मचाऱ्यांना थकबाकी मिळणार आहे आणि कर्मचाऱ्यांच्या पगारात 7,000 रुपयांची वाढ आणि संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई होणार नसल्याचं देखील स्पष्ट करण्यात आलंय। त्यामुळे आनंदी झालेल्या कर्मचाऱ्यांनी फुगड्यांचा फेर धरला। डेपोमधून पहिली बस बाहेर पडली तेव्हा हजारो कर्मचाऱ्यांनी आमच्या राजाला साथ द्या या गाण्यावर ठेका धरला। संप मिटल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा विशेष उल्लेख करण्यात आल्यानंतर तुमच्या राजाला साथ द्या हे गाणं वडाळा डेपोत वाजलं आणि कामगार आनंदात नाचले। दरम्यान आज बेस्ट कर्मचारी राज ठाकरेंचे आभार मानण्यासाठी कृष्णकुंजवर भेट घेणार आहेत। बेस्ट संपाची बातमी लावून देणाऱ्या साम टीव्हीचे देखील बेस्ट कर्मचाऱ्यांनी आभार मानले। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाच्या पहिल्याच दिवसापासून साम टीव्हीनं बेस्ट वाचवण्याची मोहीम राबवली होती। पट्ट्यामध्ये 1500 गाड्या भाड्याने, कर्मचारी भाड्याने, एकही कर्मचारी भरती करणार नाही, एकही कोणी काय नाही। कंडक्टरला ड्रायव्हरचं काम करावं लागेल, ड्रायव्हरला कंडक्टरचं काम करावं लागेल, ह्याला त्याचं काम करावं लागेल। आम्ही हवं ते सांगू आणि ते मान्य करावं लागेल असं मृत्यूपत्र आम्हाला सांगत होते। काल आपण या सर्व गोष्टींना सांगितलं की हे मान्य करायचं असेल तर त्याच्यापेक्षा मृत्यू पत्करलेलं बरं आणि आम्हाला हे मंजूर नाही। येणाऱ्या 3 महिन्यामध्ये मग तो काय ज्युनियर आणि तो काय सिनियर सर्वांचे करार समोर असतील आपल्या। कितीही लागलेला असाल, मग तो 7चा असेल, 11चा असेल, 12चा असेल, तुम्हाला किमान 7,000 रुपये वाढणार आहे। काळामधील सर्व सामील असलेल्या कर्मचाऱ्यांवर आणि संघटनांवर कोणतीच कारवाई केली जाणार नाही।